नमस्कार पालकांनी. आजचा आपला विषय आहे किशोरवयीन मुलांमध्ये होणारे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? सतत विचार. आता 2-3 दिवसाआधी माझं एक वर्कशॉप होतं. मुलांनी अभ्यासात फोकस कसं करावं. एका शाळेमध्ये होतं, मराठी शाळा होती ती. पण मुलांना प्रॉब्लेम अभ्यासाशी नाहीच आहे. प्रत्येक मुलगा मुलगी एकच प्रॉब्लेमनी फेस करत आहेत, ते म्हणजे ओव्हर थिंकिंग. त्यांचा प्रश्न 2-3 दिवसानंतर जेव्हा आमचा संवाद झाला, तेव्हा मुलं फक्त एकच प्रश्न विचारत होते, की "मॅडम, आमच्या डोक्यातले विचारच संपत नाही. आम्ही काय करावं?" म्हटलं, "अभ्यासाचे विचार आहेत का तुमच्या डोक्यात?" "नाही मॅडम." असे भरपूर प्रश्न त्या मुलांच्या डोक्यात आहेत, की ज्यांचं उत्तर नाही त्यांना पालकांकडून मिळत आहे, नाही त्यांच्या शिक्षकांकडून. आणि जेव्हा मित्र-मैत्रीण बोलतात, ते समवयीन असतात. त्यांच्याकडं पुरेसं नॉलेजच नसतं, की ते स्वतःला किंवा दुसऱ्यांना गाईड करू शकतात. मग ते एकामेकांना काहीतरी उत्तर देतात आणि त्याच्यातून एकही चांगलं डिसिजन ते घेऊ शकत नाही. जेव्हा मुलांबरोबर हा संवाद झाला, तेव्हा त्यांच्या डोक्यात विचार काय असतात? माझं जॉब, माझं करिअर, पण चांगल्या मार्गाने नव्हे. मॅडम, मी अशा प्रकारे पैसे कमवून श्रीमंत झालो तर? मॅडम, हा मुलगा मला आवडतो, पण काय करू? म्हणजे आवडतो इन द सेन्स आवडत नाही. त्यांना पळून जायचं नाहीये. त्यांना कुठलाही गैरप्रकार करायचा नाहीये. ते चुकीचे नाहीयेत. परंतु त्यांना मार्गदर्शनच नाहीये. की क्रश म्हणजे काय असतं? ह्या वयात येणाऱ्या भावना म्हणजे काय असतात? हे खरंच रिअल आहे की फेक आहे? मी खरंच कुणावर तरी प्रेम करतोय का? ती मला खरंच आवडतीये का? हा योग्य धंदा आहे का? एक मुलगा सहज विचारतो, "मॅडम, मला ते मटक्याचा धंदा करायचा आहे. पटकन श्रीमंत व्हायचंय मला. मी काय करू?" म्हटलं, "अरे बाळा, एक एक विचार कर. तू दाऊद एवढा जरी श्रीमंत झालास, तरी दाऊद सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो का? किंवा त्याच्या मुलांना शाळेत पोहोचवायला जाऊ शकतो का?" मग तो म्हटला, "नाही मॅम." मग असा विचार करा. म्हटलं, दिवसाचे ₹100 जरी तुम्ही कमवले, ते तुमचे कष्टाचे असणार, पण तुम्हाला स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याने जगा. मग कुठं त्यांना थोडं तरी समजायला लागलं, की नाही बाबा मॅडम व्यवस्थित सांगतायत. मग हे जे योग्य मार्गदर्शन आहे मुलांना, हे अतिशय महत्वाचं आहे. मुलं अभ्यासात मागं पडत आहेत फक्त अभ्यासामुळे नव्हे किंवा तो सिलेबस टफ आहे किंवा शिक्षक चुकीचे आहेत म्हणून नाही, पण त्यांच्या विचारांसोबत ते लढूच शकत नाहीयेत. दुसरा पॉइंट असा होता, की मुलं एकही मिनिटं व्यवस्थित एका जागी बसू शकत नव्हते. सतत हालचाल, सतत हालचाल. मग ते वाईट आहेत का? नाही, ते वाईट नाहीयेत. प्रत्येक शिक्षक त्यांना वाईट समजतो, प्रत्येक पालक त्यांना वाईट समजतोय. मुली म्हणतात, "मॅडम, मुलं बसत नाही." मुलं मुलींवर कमेंट करतायत, पण त्यांच्या मागचं कारण कोणी जाणूनच घेत नाहीये. चला तर मग आज आपण समजून घेऊया ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? बऱ्याच वेळा असं होतं, की मूल पुस्तक घेऊन बसलेलं असतं, परंतु प्रोडक्टिव्हिटी शून्य असते. कुठलेही डिसिजन तो घेत नाही, कुठलेही तो ॲक्शन घेत नाही. कारण दिसतो बसलेला, परंतु विचार सतत सुरू असतात. त्यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. एका चक्रीय लूपमध्ये आपण अडकतो, त्यालाच म्हणतो आपण ओव्हर थिंकिंगमध्ये अडकणे. त्याच्यामुळं प्रोडक्टिव्हिटी शून्य होते. ओव्हर थिंकिंग कशामुळे होतं, त्याचं आपण आता कारण बघूया. पहिलं कारण आहे भीती. भीती म्हणजे काय? मला कोणी हसणार का? मला कोणी बोलणार का? हे एवढे बेसिक कन्सेप्ट पण मला येत नाही का? मी असाच आहे का? ह्या गोष्टींची भीती असते मुलांना. म्हणून त्यांना एकतर क्लॅरिटी नसते. क्लॅरिटी नसल्यामुळं कॉन्फिडन्स नसतो. मग ते काही विचारायला पुढे येतच नाही. मग जो प्रश्न डोक्यात आहे तो साचत असतो, त्याचाच संचय होत असतो आणि मग तो ओव्हर थिंकिंगमध्ये कन्व्हर्ट होतो. दुसरं आहे लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. मी एखादा प्रश्न विचारला तर आई मला काय म्हणणार, वडील मला काय म्हणणार, शिक्षक मला काय म्हणणार, ह्या विचारात तो अडकलेला असतो की मला हे पण येत नाही, एवढी शिल्लक वस्तू सुद्धा मला येत नाही. ह्या जो लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स आहे त्यामुळे सुद्धा मुलं ह्या चक्रीय लूप मध्ये अडकतात. तिसरा पॉइंट आहे अपयशाची भीती. अपयशाचा अनुभव. बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या वेळी चुकलो तर मेंदू काय म्हणतो, 100 वेळा विचार कर पुन्हा ही गोष्ट करताना. तसंच प्रोटेक्शन मेकॅनिझम मुलं वापरतात व त्या चक्रीय लूपमध्ये अडकतात आणि प्रोडक्टिव्हिटी शून्य करून येतात. फोर्थ पॉइंट आहे परफेक्शनची भूक. प्रत्येकाला परफेक्ट व्हायचं असतं.
पण आपण कधीही परफेक्ट नसतो, अभ्यास कधीही परफेक्ट होत नाही. म्हणून लर्निंग ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. मुलांना आई वडिलांनी काय शिकवायचं, की बाळा आपण सतत लर्निंग ॲटिट्यूड ठेवायचा. आपण नेहमी शिकत असतो, शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिकत असतो. त्यामुळे मुलांना हे वाटणार नाही की बाबा माझा अभ्यास झालेला नाहीये किंवा मी फेल होईल. त्यांना एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट देणं गरजेचं आहे. फिफ्थ पॉइंट आहे सोशल कंपॅरिझन. सोशल कंपॅरिझनमुळे होतं काय, मुलांना फक्त आउटपुट दिसतो. आउटपुटमध्ये सगळं छानच असतं, सगळं गुड असतंय. परंतु ज्या व्यक्तीने आउटपुट दाखवलं त्याचं इनपुट तर काही दाखवतच नाही, की त्याने काय कष्ट घेतले, तो किती वाजता उठलाय आणि किती पुस्तकं वाचलेत. मुलांना फक्त काय वाटतं, की बाबा हे लाईफ किती सुंदर आहे आणि माझं बघा. त्यांना ही इनसिक्युरिटी जी आहे ना, ही ओव्हर थिंक करायला भाग पाडते. हे कंपॅरिझन थांबवण्यासाठी मुलांना मोबाईल जास्त न देणे व मोबाईलचे डिटॉक्स करणे हे खूप गरजेचं आहे. सिक्स पॉइंट आहे टू मच इन्फॉर्मेशन, म्हणजे जास्त माहिती. आजकाल मुलांकडं मोबाईल आहे, त्याच्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन असते, प्रत्येक टॉपिकवर भरपूर इन्फॉर्मेशन. चॅट जीपीटी आहे, मॅथ्स कसं सॉल्व्ह करायचं म्हटलं की 5 प्रकारचे त्याचे टाईप्स येतात. अशा प्रकारे डिव्हिजन सॉल्व्ह करा. होतं काय, मुलं त्याच्यात तासनतास वेळ घालवतात, भरपूर इन्फॉर्मेशन घेतात, पण नेमकं कुठलं यूज करायचं, कुठली मेथड यूज करायची हेच त्यांना कळत नाही. अशाने काय होतं, त्यांचा वेळ वाया जातो व ते पुन्हा त्या लूपमध्ये अडकतात की वेळ तर गेला पण माझं प्रोडक्टिव्हिटीचं काय, ती शून्य असते. पुन्हा मग ते त्या स्ट्रेसमध्ये येतात आणि त्या लूपमध्ये अडकून पुन्हा ओव्हर थिंकिंग करतात. त्यामुळं प्रत्येक आई वडिलांना माझं हेच सांगणं आहे की आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. मुलांना खायला घातलं, प्यायला दिलं किंवा त्यांना कपडे दिले, चांगले ब्रँडेड वस्तू दिल्या म्हणजे संगोपन होत नाही. मुलांना आज त्यांच्या पालकांची खऱ्या अर्थाने गरज आहे. मुलांना आई वडील जे समजून सांगू शकतात ते इतर कुणीही समजू शकत नाही. लक्षात ठेवा, फ्रेंड्सला एंड असतो, शेवटी END एंड आहे. बट फॅमिली म्हणजे शेवटी LY, ती ओनली अशी एकच गोष्ट आहे की जी सदैव आपल्या सोबत असते. म्हणून जर ओव्हर थिंकिंग मुलांना होत आहे तर प्रॉपर सल्ला घ्या, त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. सो फ्रेंड्स, मी आहे माधुरी मोरे, अ पॅरेंटिंग कोच अँड अ स्टुडंट करिअर काउन्सिलर. तुम्हाला नक्कीच मदत करू शकते, कारण मी मुलांसोबतच वर्क करत असते, मुलांचे वर्कशॉप घेते, तेव्हा भरपूर मुलांचे प्रॉब्लेम्स माझ्यापर्यंत येतात आणि जेव्हा ते संवाद साधतात त्यांना खूप रिलीफ वाटतं, आनंद होतो त्यांना की कुणीतरी आपलं ऐकून घेतलं आणि तोच माझा खरा आनंद आहे. थँक्यू. हॅपी पॅरेंटिंग.